नमस्कार भावांनो आणि बहिणींनो, रँक सूत्रामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेशी संबंधित दोन अत्यंत महत्त्वाच्या आणि आनंदाच्या बातम्या जाणून घेणार आहोत। पहिली बातमी म्हणजे जून महिन्याच्या 24व्या हप्त्याबाबतचे ताजे अपडेट आणि दुसरी म्हणजे अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या 1,500 ऐवजी 2100 मिळणार का या मोठ्या प्रश्नाबद्दलची माहिती। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सर्वप्रथम 24व्या हप्त्याबद्दल बोलूया। राज्यातील लाखो महिला जून महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहेत। अनेक महिलांच्या मनात एकच प्रश्न आहे की जून महिन्याचे 1,500 रुपये नेमके कधी खात्यात जमा होणार। याबाबत विविध माध्यमांमध्ये वेगवेगळ्या माहिती समोर येत असली तरी सरकारकडून अधिकृत घोषणा झाल्यानंतरच अंतिम तारीख निश्चित होईल। त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अधिकृत अपडेटची वाट पहा। ही योजना राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरली आहे। जर दर महिन्याला मिळणारी ही आर्थिक मदत अनेक कुटुंबासाठी आधार ठरत आहे। घर खर्च, मुलांचे शिक्षण, औषधोपचार आणि दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी या योजनेचा मोठा फायदा होत आहे। त्यामुळे प्रत्येक हप्त्याकडे लाखो महिलांचे लक्ष लागलेले असते। आता दुसऱ्या आणि सर्वात चर्चेत असलेल्या मुद्द्याकडे वळूया। गेल्या काही महिन्यांपासून 1,500 ऐवजी 2100 देण्याची चर्चा सातत्याने सुरू आहे। सोशल मीडियावर अनेक पोस्ट आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत। त्यामुळे अनेक महिलांना नेमके सत्य काय आहे हा प्रश्न पडला आहे। या चर्चेमागे एक महत्त्वाचे कारण सांगितले जात आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने महागाईच्या पार्श्वभूमीवर विविध सामाजिक योजनांच्या आर्थिक मदतीचा आढावा घेण्याची गरज असल्याचे व्यक्त केल्याची चर्चा आहे। वाढती महागाई, जीवनावश्यक वस्तूंच्या वाढलेल्या किमती आणि सर्वसामान्य नागरिकांवरील आर्थिक भार लक्षात घेता लाभाच्या रकमेचा पुनर्विचार करण्याची आवश्यकता असल्याचे काही अहवालांमध्ये नमूद करण्यात आले आहे। यामुळे अनेक महिलांच्या मनात आशा निर्माण झाली आहे की लाडकी बहीण योजनेची रक्कम भविष्यात 1,500 वरून 2100 केली जाऊ शकते। मात्र येथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, सध्या याबाबत सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा किंवा शासन निर्णय जारी झालेला नाही। त्यामुळे 2100ची रक्कम निश्चित झाली आहे असे म्हणणे योग्य ठरणार नाही। सरकारने जर भविष्यात हा निर्णय घेतला तर त्याची अधिकृत माहिती शासन निर्णयाद्वारे जाहीर केली जाईल। त्यानंतरच नवीन रक्कम लागू होईल। तोपर्यंत लाभार्थ्यांनी फक्त अधिकृत घोषणांवर विश्वास ठेवावा। अनेक महिला आम्हाला वारंवार विचारतात की आम्हाला पुढील हप्त्यात 2100 मिळतील का किंवा जुन्या हप्त्यांचेही पैसे वाढीव दराने मिळतील का। सध्या या प्रश्नांची अधिकृत उत्तरे उपलब्ध नाहीत। सरकारने निर्णय घेतल्यानंतरच याबाबत स्पष्टता येऊ शकते। त्याच्यानंतर मित्रांनो, सोशल मीडियावर फिरणारे प्रत्येक मेसेज किंवा व्हिडिओज खरा असेलच असे नाही। त्यामुळे कोणतीही माहिती पुढे पाठवण्यापूर्वी ती अधिकृत आहे का नाही हे नक्की तपासा। चुकीच्या माहितीमुळे अनेक महिलांमध्ये संभ्रम निर्माण होतो। याचबरोबर प्रत्येक लाभार्थी महिलेने आपले आधार कार्ड, बँक खाते, KYC आणि अर्जाची माहिती योग्य आहे का हे तपासून ठेवावे। कारण पुढील हप्ता वितरित करताना पडताळणी प्रक्रियेला महत्त्व दिले जाऊ शकते। जर कोणतीही त्रुटी असेल तर ती शक्य तितक्या लवकर दुरुस्त करा। आम्ही रँक सूत्रा या योजनेशी संबंधित प्रत्येक अधिकृत अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचवण्याचा प्रयत्न करतो। 24वा हप्ता, पुढील हप्ते 2100 बाबतचा निर्णय किंवा सरकारकडून येणारा कोणताही नवीन GR याची माहिती आम्ही तुम्हाला वेळेवर देऊ। आता मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचा जिल्हा कोणता आहे, तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते मिळाले आहेत आणि तुम्हाला काय वाटतं लाडकी बहीण योजनेची रक्कम 1,500 वरून 2100 करावी का नाही। तुमचं मत मला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा। जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा आणि सरकारी योजना, भरती, परीक्षा आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी रँक सूत्रा चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा। धन्यवाद। पुन्हा भेटूया एका नव्या आणि महत्त्वाच्या अपडेटसह। जय हिंद, जय महाराष्ट्र।